हे चुकीचं आहे. पंचांना पंच यांची आज्ञा देवाज्ञा असते आणि त्यांना आपण लात मारणं हे मान चुकी. हे खरंच चुकीचं झाले. महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर पृथ्वीराज मोहोळ त्याच्या पुण्यातल्या तालमीत खालकर तालमी या ठिकाणी पोहोचलेला आहे. ज्या मातीत त्यांनी सराव केला त्या मातीतच स्वतःच्या वस्तादाला खांद्यावर घेऊन जी गदा, महाराष्ट्र केसरीची गदा देखील वस्तादाच्या हातात दिलेली आहे. म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावर वेगवेगळा उत्साह आहे या मातीमध्ये जिथं तू सराव केला आणि आज वस्ताद देखील खांद्यावर आहेत. काय भावना आहेत तुझ्या? लय मोठा क्षण आहे सर हा. कारण का ज्या मातीत मी मोठा झालो आणि वस्तादांनी मला लंगोट लावायला शिकवला, त्यांचं स्वप्न आज पूर्ण केलं आणि त्यांच्या हातात गदा आणून ठेवली. वसतजी हातात गदा घेऊन म्हणजे खूप वर्षाचं स्वप्न होतं. बरेच वर्ष स्वप्न होतं, ते साकार झालं. त्याच्याबद्दल समाधान आनंद होत आहे. त्याचे सगळे मित्र, त्याचे नातेवाईक देखील या ठिकाणी आलेले आहेत. काय भावना आहेत? म्हणजे ज्या मातीत एक वेगळंच हे साईडला पैलवान आहे ते माझे मीच तयार केलेले आहेत. हां, सगळे पैलवान. आमचं खूप वर्षापासूनचं स्वप्न पूर्ण झालं आहे. ही आमच्या गावातलीच गादा आहे. मामासाहेब मोहोळांच्या स्मरणार्थ 60 वर्ष झाली ही गादा आहे. आमची मोहोळांची गादा मोहोळांनी जिंकून आणलेली आहे. याचा आम्हाला खूप मोठा आनंद आहे. मोहोळांची गदा मोहोळ जिंकून आणली आहे. हो नक्कीच सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि माझ्यासाठी एक खूप मोठी गोष्ट आहे आणि माझ्या कुस्ती क्षेत्रातली पहिली पायरी आहे. काहीसा भाऊक देखील झालाय. म्हणजे इथं आल्यानंतर बरेच आठवणी आहेत तुला. म्हणजे अक्षरशः उस्तादला भेटून डोळे देखील भरून आलेत. नक्कीच खूप लहानपणापासून सर तालीमध्ये मी इथं लंगोट लावायला शिकलो इथं आणि त्याच तालमीत आज हा क्षण आहे आणि खूप म्हणजे आनंद होतोय. 9 वाजताच आहेत शेजारी. असं थोडंसं जर आपण बघितलं तर आता महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर काही आरोप प्रत्यारोप सुद्धा होत आहेत. काकासाहेब पवारांनी काही आरोप केलेले आहेत. ज्या पद्धतीने राजकारण होतं या आणि त्यांच्या मल्लांबरोबर कुठेतरी अन्याय झाला आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. ते चुकीचं आहे. कसं, मी पाहिलंच कुस्त्या, ह्या सगळ्या कुस्त्यात पृथ्वीराज त्यांच्या मुलांना जड पडला आणि त्यामुळं ते आता अन्याय झाला असं म्हणतात. मग तुम्हाला त्याच वेळेस काय नाही ऑब्जेक्शन घेऊन कुस्ती थांबवली? त्याच वेळेस थांबवायची होती कुस्ती, तुम्ही थांबवली नाही कुस्ती. विजय दिल्यानंतर आता तुम्ही हे करताय. कारण त्यांना माहिती होतं ह्या पैलवानला हरवलं तरी पुढचा पैलवान आपल्याला त्याला तागडा पडन असं त्यांना वाटलं होतं. पण ते त्यांचं स्वप्न भंग झालं म्हणून त्यांनी हे असे आरोप लावले. ज्या पद्धतीने खेळाडूंकडून थेट रेफरीला अशा पद्धतीने मारहाण करण्यात आली, म्हणजे चुकीची गोष्ट त्या ठिकाणी घडली. तुम्हाला देखील वाटत असेल असं घडायला नको होतं. मात्र काय भावना आहेत जेव्हा तुम्ही हे सगळं बघता? हे चुकीचं आहे. पंचांना पंच यांची आज्ञा देवाज्ञा असते आणि त्यांना आपण लात मारणं हे मान चुकी. हे खरंच चुकीचं झाले. तुम्ही या सगळ्या गोष्टी या सगळ्या मल्लांना शिकवत असाल सुरुवातीपासून? हां, हे मुलांना मार्गदर्शन करीत असतो मी कायम. आमच्या पण पैलवानावर अन्याय झाला आहे पण आम्ही असं कधी केलं नाही. गेल्या वर्षीच पृथ्वीराज सिकंदर शेखच्या टायमात ते 15 सेकंदात वॉर्निंग द्यायची असती, ते त्यांनी 8 सेकंद राहिल्यावर त्याला अचानक पॉईंट दिला आणि विजय केलं. पण आम्ही असा गोंधळ घातला नाही आणि असं बोललो पण नाही. आमच्या अन्याय तो निर्णय होता तो स्वीकारला तुम्ही? हां, तो निर्णय होता तो स्वीकारला आम्ही. हे सगळ्यांसाठी खूप एक भावनिक क्षण आहे किंवा आनंदाचा क्षण आहे. अतिशय आनंदाचा क्षण आहे. आमच्या मुळशी तालुक्याला खऱ्या अर्थाने पहिल्यांदाच गदा पृथ्वीराजच्या रूपाने आलेली आहे आणि आमच्या मुळशीतून खेळलेला पैलवान आज मुळशीच्या निवड चाचणीला खेळला आणि आज त्यांनी महाराष्ट्रात आमच्या मुळशी तालुक्याचं नाव केलेलं आम्हाला खूप अभिमानाची गोष्ट वाटते. गावाचं नाव इतर केलेलं आहे आणि म्हणूनच आज वस्ताद बघितलं सगळेजण. हो, आज आम्हाला खूप आनंद झालेला आहे. बरेच वर्षाची प्रतीक्षा पृथ्वीराजने पूर्ण केलेली आहे. खूप आनंद झालेला आहे मला. प्रत्येकाला हा क्षण बघण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघतोय महाराष्ट्र केसरीची ही गदा घेऊन तो ज्या मातीत, ज्या तालमीत, खालकर तालमीत ज्या ठिकाणी त्यांनी सराव केलं, पूर्ण ट्रेंड झाला, त्याच तालमीत त्याच्या वस्तादाला घेऊन तो या ठिकाणी आनंदाचा क्षण त्याच्यासाठी अक्षरशः त्याचे डोळे देखील या ठिकाणी
भरून आले. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.